नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे काय ॲरे। मग आता ॲरे कशासाठी यूज करतोय, ॲरेचे किती टाइप्स आहेत, ओके। मग ह्या सगळ्या जे काही पॉइंट्स असतील ते पॉइंट्स आपण काय या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आता बघा, ॲरे आपण कशासाठी यूज करतो। आता तुम्हाला माहित आहे की व्हेरिएबल आपण कशासाठी यूज करतो, व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी। मग आता एका व्हेरिएबल मध्ये आपण किती व्हॅल्यू स्टोअर करू शकतोय, तर एका व्हेरिएबल मध्ये आपण एकच व्हॅल्यू काय करू शकतो, स्टोअर करू शकतोय। मग जर सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याला 100 व्हॅल्यू जर स्टोअर करायचं असेल तर आपल्याला किती 100 व्हेरिएबल लागणार। जर 1000 व्हॅल्यू स्टोअर करायचं असेल तर आपल्याला व्हेरिएबल किती लागणार, 1000 व्हेरिएबल लागणार। मग एकाच प्रोग्राम मध्ये 1000 व्हेरिएबल जर असतील तर प्रोग्राम किती कॉस्ट होणार। मग त्यासाठी काय की एकाच व्हेरिएबल मध्ये एकाच डेटा टाइपचे मल्टिपल व्हॅल्यू जर आपल्याला काय करायचं असेल स्टोअर करायचं असेल तर आपण त्यासाठी काय ॲरेचा यूज करतो। एकाच व्हेरिएबल मध्ये एकाच डेटा टाइपचे म्हणजे सिमिलर डेटा टाइपचे नंबर ऑफ एलिमेंट जर आपल्याला काय करून ठेवायचं असेल, स्टोअर करून ठेवायचं असेल तर त्यासाठी आपण काय करतोय, ॲरेचा यूज करतो। मग आता ॲरेचे 3 टाइप आहेत। एक आहे सिंगल डायमेन्शनल ॲरे, दुसरा आहे मल्टी डायमेन्शनल ॲरे आणि तिसरा काय कॅरेक्टर ॲरे। मग आता कॅरेक्टर ॲरेलाच आपण काय म्हणतो, स्ट्रिंग म्हणतोय। मग आता या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदा बघणार आहे की सिंगल डायमेन्शनल ॲरे। पहिला आपण काय बघणार आहोत, सिंगल डायमेन्शनल ॲरे। आता सिंगल डायमेन्शनल ॲरे म्हणजेच काय की जर सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला सिंगल डायमेन्शनल म्हणजेच काय एकाच वे मध्ये डेटा काय करून ठेवायचा असेल, स्टोअर करून ठेवायचा असेल तर आपण कशाचा यूज करतोय, सिंगल डायमेन्शनल ॲरेचा यूज करतोय। मल्टी डायमेन्शनल ॲरे कशासाठी यूज करतोय, मॅट्रिक्सच्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला डेटा स्टोअर करायचा असेल तर आपण कशाचा यूज करतोय, मल्टी डायमेन्शनल ॲरेचा। मग आता सिंगल डायमेन्शनल ॲरे काय की एकाच वे मध्ये जर आपल्याला काय करून ठेवायचं असेल, डेटा स्टोअर करून ठेवायचं असेल तर आपण काय सिंगल डायमेन्शनल ॲरेचा यूज करतोय। मग आता सिंगल डायमेन्शनल ॲरेचे 2 पार्ट आहेत। पहिला पार्ट आहे तो तुमचा काय इनिशियलायझेशन। पहिला पार्ट काय इनिशियलायझेशन अँड सेकंड पार्ट आहे तो म्हणजेच काय डिक्लेरेशन। सेकंड पार्ट म्हणजे काय डिक्लेरेशन। मग आता बघा, इनिशियलायझेशन आणि डिक्लेरेशन हे काय असतात बघा। इनिशियलायझेशन म्हणजेच काय की एखादा व्हेरिएबल ज्यावेळी तुम्ही काय क्रिएट करत असतात आणि क्रिएट करत असताना त्याच्यामध्ये जर तुम्ही काय व्हॅल्यू स्टोअर केला असेल तर त्याला आपण काय म्हणतोय, इनिशियलायझेशन म्हणतोय। आणि डिक्लेरेशन म्हणजेच काय, फक्त तुम्ही डिक्लेअर करून ठेवला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, डिक्लेरेशन म्हणतोय। मग आता इनिशियलायझेशनचा सिंटॅक्स बघा, ॲरेचा सिंटॅक्स डेटा टाइप ॲरे नेम साइज आणि काय व्हॅल्यूज, हा काय तुमचा इनिशियलायझेशनचा सिंटॅक्स आहे। मग आता एखादा एक्झाम्पल जर बघितला, आता सपोज मला काय इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करून ठेवायचं असेल तर डेटा टाइप कुठला असणार आहे, इंट। ॲरेचं नाव तुम्ही काही ठेवू शकता, मी आता ARR ठेवतो। आता इथं काय साईज, मला 5 एलिमेंट काय करायचं आहे, ह्या ॲरे मध्ये काय करून ठेवायचं आहे, स्टोअर करून ठेवायचं आहे। मग आता ती व्हॅल्यू तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, त्याच्यामध्ये स्टोअर करू शकता, डायरेक्टली काय करू शकता, तुम्ही स्टोअर करू शकता। मग आता इथे एक जर बघितला तर यावेळी इनिशियलायझेशन करताय ॲरे, त्यावेळी साईज हा काय ऑप्शनल असतो, म्हणजे तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता, नाही दिला तरी चालतो। मग आता ज्यावेळी ह्या ॲरे मध्ये ही व्हॅल्यू स्टोअर झाले तर मेमरीमध्ये कशा पद्धतीने स्टोअर होणार आहेत, तर मेमरीमध्ये कॉन्टिन्युअसली मेमरी म्हणजे जो डेटा आहे तो डेटा काय होतो, स्टोअर होतोय। कॉन्टिन्युअसली म्हणजेच काय एक लागून एक, मग अशा पद्धतीनं म्हणजेच काय इथं 1 असेल, 2, 3, 4 आणि 5 आणि ह्या मेमरी ब्लॉकला आपण काय नाव दिलं, ARR। ओके, मग ह्या पद्धतीने काय होतं, ॲरे मध्ये इनिशियलायझेशन होतोय आणि मेमरी मध्ये ह्या पद्धतीने काय होतं, डेटा स्टोअर होतोय।
मग आता बघा ॲरे कशासाठी यूज करतोय की जर सपोज आपल्याला एकाच व्हेरिएबलमध्ये एकाच डेटा टाइपचे मल्टिपल एलिमेंट्स जर आपल्याला स्टोअर करून ठेवायचे असेल तर आपण ॲरेचा यूज करतो. मग ॲरेमध्ये जो काही डेटा स्टोअर होणार आहे तो काय कॉन्टिन्युअसली डेटा काय होत जातो स्टोअर होतोय. मग आता मला सांगा नुसतं व्हॅल्यू स्टोअर करून काय उपयोग आहे का? मग आपल्याला तो काय करता यायला पाहिजे ऍक्सेस करता यायला पाहिजे. मग आता ॲरे मध्ये किती एलिमेंट आहेत? ह्या ARR मध्ये किती एलिमेंट आहेत? 5 एलिमेंट आहेत, बरोबर आहे. मग जर सपोज तुम्हाला एखादा पर्टिक्युलर एलिमेंट ऍक्सेस करायचं असेल तर आपण ॲरेचा इंडेक्सिंगचा यूज करतोय आणि ॲरेचा इंडेक्स स्टार्ट होतो 0 पासून. 0 1 2 3 आणि 4. मग ह्या पद्धतीने ह्या इंडेक्सचा यूज करून तुम्ही काय करू शकता ॲरे मधली व्हॅल्यू ऍक्सेस करू शकता. कसं? आता कुठला एलिमेंट मला पाहिजे? सपोज फॉर एक्झाम्पल 3 एलिमेंट पाहिजे. मग आता काय हो ARR 3 एलिमेंट कुठे आहे? ARR या मेमरी ब्लॉक मध्ये आणि तो कुठल्या इंडेक्सला आहे तो इंडेक्स दिला तर तुम्हाला काय हो ती पर्टिक्युलर व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू ऍक्सेस करता येतो. किंवा लूपचा यूज करून सुद्धा तुम्ही काय करू शकतो पर्टिक्युलर एलिमेंट जे काय असतील ते तुम्ही काय करू शकता ऍक्सेस करू शकता. मग ह्या पद्धतीनं काय हो सिंगल डायमेन्शनल ॲरे मध्ये इनिशियलायझेशन होतं. आता बघूया इनिशियलायझेशनचा प्रोग्राम आपण कशा पद्धतीने लिहितोय. मग पहिल्यांदा काय हॅश इन्क्लूड stdio.h int main आणि एक व्हेरिएबल आपल्याला लागणार काय इटरेट साठी आय आणि एक ॲरे आपल्याला काय डिक्लेअर करायचं आहे इंट ARR. आता इथं काय तुम्हाला सांगितलेलं होतं साईज देणं हा ऑप्शनल असतो, द्यायचा असेल तर तुम्ही देऊ शकता, नाही दिला तरी चालतोय. आणि याच्यामध्ये तुम्ही काय व्हॅल्यू स्टोअर करू शकता. मग आता डायरेक्टली ही व्हॅल्यू काय ह्या ॲरे मध्ये काय झालेली आहे स्टोअर झालेली आहे. मग आता आपल्याला काय करायचं हा जो एलिमेंट आहे ते एलिमेंट आपल्याला काय करायचं प्रिंट करायचा. मग मला सांगा प्रिंट करण्यासाठी आपल्याला काय %d ओके ARR ऑफ काय 0th पोझिशन हा काय असणार आहे तुमच्या 0th पोझिशनला 1 2 3 आणि 4. मग आता मला सांगा प्रिंटफचे किती स्टेटमेंट लागणार 5 स्टेटमेंट लागणार. मग आता आपल्याला माहित आहे की एकच स्टेटमेंट जर नंबर ऑफ टाइम जर काय करायचं असेल एक्झिक्यूट करायचं असेल तर आपण कशाचा यूज करतोय लूपचा यूज करतोय. मग आता मी इथं फॉर लूप यूज करतोय. फॉर आय इक्वल टू कुठून स्टार्ट करायचं मला 0 पासून स्टार्ट करायचं आहे. आय इज लेस दॅन 5 अँड आय प्लस प्लस. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं प्रिंट करायचं. मग काय प्रिंटेड %d ARR ऑफ आय म्हणजेच काय पहिल्यांदा 0 आय ची व्हॅल्यू काय 0 मग ARR ऑफ 0 पोझिशनची जी काय व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू प्रिंट होणार. नंतर आय प्लस प्लस आय ची व्हॅल्यू झाली 1 इज लेस दॅन 5 आहे का आहे तर ARR ऑफ 1 पोझिशनची व्हॅल्यू जी काय आहे ती व्हॅल्यू काय होणार प्रिंट होणार. मग ह्या पद्धतीने काय होतं इनिशियलायझेशनचा जो प्रोग्राम आहे तो प्रोग्राम एक्झिक्यूट होतो. ओके क्लिअर झालं कशा पद्धतीने आपण काय इनिशियलायझेशन जो आहे तो सिंगल डायमेन्शनल ॲरे मध्ये वर्क होतोय तो आपण बघितलेला आहे. आता बघूया डिक्लेरेशन आपण कशा पद्धतीने करतोय सिंगल डायमेन्शनल ॲरे मध्ये. बघा सिंगल डायमेन्शनल ॲरे मध्ये डिक्लेरेशन काय सांगितलेलं होतं फक्त आणि फक्त आपण काय करतोय ॲरे डिक्लेअर करतो. इनिशियलायझेशन म्हणजेच काय त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली व्हॅल्यू स्टोअर करतो. मग आता डिक्लेरेशनचा सिंटॅक्स जर तुम्ही बघितला काय डेटा टाइप ॲरे नेम आणि साईज. आता इनिशियलायझेशनच्या वेळी तुम्हाला मी सांगितलेलं होतं की साईज देणं हा ऑप्शनल असतो पण डिक्लेरेशनच्या वेळी साईज हा तुमचा काय असतो मस्ट असतो म्हणजे तुम्हाला द्यावाच लागतो. ओके मग ह्या पद्धतीने काय डिक्लेरेशनचा सिंटॅक्स आहे डेटा टाइप ॲरे नेम आणि साईज. एक्झाम्पल जर बघितलं आता सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याला काय इंटिजर व्हॅल्यू स्टोअर करायचं असेल तर आपण काय इंट हा डेटा टाइप यूज करणार. ॲरेचं नाव तुम्ही काही देऊ शकता आणि साईज काय सपोज 5 एलिमेंट स्टोअर करायचं आहे 100 एलिमेंट स्टोअर करायचं असेल तर इथं साईज आपल्याला काय करावं लागतो मेन्शन करावा लागतो. मग ह्या पद्धतीने काय असतो डिक्लेरेशन असतं. मग आता याचा एक प्रोग्राम आपण बघूया. बघा पहिल्यांदा काय हॅश इन्क्लूड stdio.h इंट मेन. आता एक व्हेरिएबल आहे काय आय आणि ॲरे आपल्याला डिक्लेअर करायचं आहे इंट ARR. मी आता सपोज फॉर एक्झाम्पल 5 एलिमेंट घेणार आहे. आता
आपल्याला काय ॲरे एंटर करून घ्यायचा आहे म्हटल्यावरती आपल्याला युजरला एक मेसेज शो करायला पाहिजे की हा की कुठलेही 5 एलिमेंट तुम्ही काय करावं एंटर करा. मग आता एक मेसेज प्रिंट केल्यावरतीच काय करणार आहे युजर एंटर करणार आहे. त्यामुळे काय हो प्रिंट एफ एंटर एनी 5 नंबर ओके. मग हा मेसेज ज्यावेळी काय युजर बघेल त्यावेळी युजर काय करणार आहे 5 नंबर एंटर करणार आहे. मग आता मला सांगा ते 5 एलिमेंट आपल्याला कशामध्ये स्टोअर करायचं आहे ॲरे मध्ये स्टोअर करायचं आहे. मग आता ॲरे मध्ये पहिल्यांदा कुठं 0th इंडेक्सला 1 इंडेक्सला 2 इंडेक्सला. मग असे स्कॅनएफ स्टेटमेंट मला किती लागणार 5 स्कॅनएफ स्टेटमेंट लागणार बरोबर आहे. मग एकच स्टेटमेंट जर नंबर ऑफ टाइम जर एक्झिक्यूट करायचं असेल तर आपण काय यूज करतो लूप यूज करणार. मग आता परत फॉर कुठून स्टार्ट करायचं i इक्वल टू 0 i इज लेस दॅन 5 अँड i प्लस प्लस. मग आता ह्या फॉर लूप मध्ये आपण कशाचा यूज करणार आहोत स्कॅनएफ स्टेटमेंटचा यूज करणार. मग स्कॅनएफ %d ampersand arr of i. आता आपण काय व्हॅल्यू स्टोअर केलेला आहे. मग आता आपल्याला व्हॅल्यू काय करायचं असेल प्रिंट करायचं असेल तर परत आणखी एक फॉर लूप आपल्याला यूज करावं लागणार. फॉर i इक्वल टू 0 i इज लेस दॅन 5 अँड i प्लस प्लस. आणि ह्याच्यामध्ये आपण काय लिहिणार आहोत प्रिंट एफ %d arr of i ओके. अँड लास्टला काय रिटर्न 0. मग ह्या पद्धतीनं काय सिंगल डायमेन्शनल ॲरे मध्ये डिक्लेरेशन होतं. ओके क्लिअर झालं कशा पद्धतीनं आपण सिंगल डायमेन्शनल मध्ये इनिशियलायझेशन करतो आणि डिक्लेरेशन करतो. मग आता हे जे प्रोग्राम आपण बघितलेला आहे इनिशियलायझेशन आणि डिक्लेरेशन ते तो आपण प्रॅक्टिकली करून बघूया. चला तर बघूया इनिशियलायझेशनचा प्रोग्राम कशा पद्धतीने रन होतो. पहिल्यांदा काय हॅश इन्क्लूड stdio.h नंतर इंट मेन नंतर आपल्याला एक व्हेरिएबल लागणार आहे इटरेट साठी i आणि एक ॲरे लागणार आहे. इथं तुम्ही काय साईज देऊ पण शकताय नाही दिला तरी चालतोय कारण इनिशियलायझेशन आहे. ओके इक्वल टू डायरेक्टली मी व्हॅल्यू स्टोअर करणार आहे 1, 2, 3, 4, 5. ओके मग आता ही व्हॅल्यू आपल्याला काय करायचं प्रिंट करायचं. मग त्यासाठी काय फॉर लूप फॉर i इक्वल टू 0 i इज लेस दॅन 5 अँड i प्लस प्लस. मग आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत त्याची काही व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू प्रिंट करणार आहे. मग प्रिंट एफ %d arr of i अँड लास्टला काय रिटर्न 0. मग आता रन करूया. थोडासा वेळ घेतोय बिल्ड व्हायला. बघा आता आपला प्रोग्राम रन झालेला आहे आणि तुम्हाला आउटपुट दिसत असेल इथं काय 1, 2, 3, 4, 5 ही व्हॅल्यू काय झालेली आहे प्रिंट झालेली आहे. मग ह्या पद्धतीनं काय इनिशियलायझेशनचा जो काय प्रोग्राम आहे तो प्रोग्राम काय होतोय एक्झिक्यूट होतोय. बघूया डिक्लेरेशनचा प्रोग्राम कशा पद्धतीनं काय एक्झिक्यूट होतोय. पहिल्यांदा काय हॅश इन्क्लूड stdio.h नंतर इंट मेन. मग आता आपल्याला एक व्हेरिएबल लागणार आहे काय i इटरेट साठी आणखी एक ॲरे आपल्याला काय करावं लागतो डिक्लेअर करावं लागतो. आणि डिक्लेअर करत असताना इथं आपल्याला साईज देणं काय मस्ट आहे म्हणजे साईज तुम्हाला द्यावाच लागतो. मग आता पहिल्यांदा आपल्याला काय की मेसेज प्रिंट करायचा आहे की एनी 5 नंबर काय करा एंटर करा. मग आता एंटर एनी 5 नंबर. ओके मग हा ज्यावेळी मेसेज त्याने म्हणजे युजर बघेल त्यावेळी काय होतो 5 व्हॅल्यू एंटर करतोय. मग त्यासाठी काय स्कॅनएफचे 5 स्टेटमेंट लागणार. मग ते लागू नये म्हणून आपण काय लूपचा यूज करतोय. मग i इक्वल टू काय 0 कारण 0th पोझिशनला ती व्हॅल्यू पहिल्यांदा स्टोअर व्हायला पाहिजे 1 पोझिशनला. मग i इज लेस दॅन काय 5 अँड i प्लस प्लस. मग आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय स्कॅनएफ %d ampersand arr च्या पहिल्यांदा 0th पोझिशनला. मग 0 कुठे आहे i या व्हेरिएबल मध्ये. मग 0th पोझिशनला स्टोअर होणार 1 पोझिशनला स्टोअर होणार. मग आता ती व्हॅल्यू काय करायचं आपल्याला प्रिंट करायचं. मग फॉर
आय इक्वल टू काय हो 0, आय इज लेस दॅन 5 अँड आय प्लस प्लस. आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, व्हॅल्यू प्रिंट करणार आहे. मग प्रिंट एफ %d कॉमा ARR ऑफ आय. मग ह्या पद्धतीने काय होणार, व्हॅल्यू प्रिंट होणार आणि रिटर्न 0. ओके. मग आता सेव्ह करतोय आणि रन करूया. कशा पद्धतीने एक्झिक्यूट होतोय. आपला प्रोग्राम रन झालेला आहे. एंटर एनी 5 नंबर म्हणतोय. मग आता मी नंबर टाकतोय. सपोज फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 आणि 5 आणि हे 1 2 3 4 5 हे प्रिंट झालेले आहेत. मग ह्या पद्धतीने काय हो डिक्लेरेशनचा जो काही प्रोग्राम आहे तो प्रोग्राम काय होतोय, वर्क होतोय. मग हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.